नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 11 मार्च 2026. तर बघा, सोशल मीडियावरती किंवा ज्या चर्चा चालू आहे, पाऊस येणार, गारपीट होणार, तर त्या संदर्भात आज हा मी व्हिडिओ त्या ठिकाणी देतो. तर बघा, अनेक शेतकरी वर्ग माझ्या व्हिडिओची त्या ठिकाणी वाट पाहत आहे की भाऊ लवकर व्हिडिओ टाका, की अनेक लोक घाबरून देत आहे, गारपीट होणार आहे, पाऊस होणार आहे. तर त्या संदर्भात तर बघा, मी मागेच एक व्हिडिओ दिला होता, त्यात सांगितलं की मार्च महिन्यात सिस्टम नाहीये. परंतु कधी कधी काय होतं, एखादं डब्ल्यूडी आणि लो प्रेशर एरिया मर्ज झाल्यानंतर थोडीफार पावसाच्या सिस्टीम ह्या बनत असतात. तर आता नेमकं काय होणार आहे की बघा, उद्या 11 म्हणजे 11 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत कशी सिस्टम असेल. तर एक बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा हा आंध्र प्रदेश तामिळनाडूच्या भागातून आत शिरतो. नंतर तो महाराष्ट्राच्या भागात येतो. दक्षिण जो महाराष्ट्र आहे, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाडा या भागाच्या कोपऱ्यावर येऊन परत एकदा तो अरुणाचल प्रदेश असा एक मोठा पट्टा तयार होतो. तर त्याच काळामध्ये एक डब्ल्यूडी पण येतोय हिमालयावर, आणि तो डब्ल्यूडी पुढे निघून गेल्यानंतर तो अरुणाचल प्रदेशला ह्या ठिकाणी येऊन इथे मर्ज होतो. एक लो प्रेशर सिस्टम त्या ठिकाणी बनतं. तर ह्या दोन्हीचा मिळता जुलता प्रभाव याच्यामुळे जो काही स्पॉट असे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्पेक्ट्रम मध्ये जो पाऊस दाखवतोय. तर आता ह्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी देतो. तर ही सिस्टम बनणार आहे साधारणपणे. एक ही जे लो प्रेशर एरिया दाखवला, हा लो प्रेशर एरिया 17 तारखेला या ठिकाणी असेल. 18 तारखेला महाराष्ट्राच्या बॉर्डरला येऊन 19 तारखेला इथून विदर्भाकडून या भागात सरकून तो निघून जातो. तर त्या काळामध्ये कुठे कुठे पाऊस आणि कुठे कुठे कशी सिस्टीम असेल, तर ते आता आपण बघूया. बघा मित्रांनो, तुम्ही जर उद्याची सॅटेलाइट पिक्चर ही जर रात्रीची आज जर बघितली, तर मी हा व्हिडिओ रात्री बनवतोय 10 तारखेच्या रात्री. तर ही जर सॅटेलाइट इमेज जर बघितली, तर सध्या असं दिसतं की कुठल्याही भारताच्या आसपास कुठलीही सिस्टम ही तयार झालेली नाहीये. आता जी काही सिस्टम बनणार, तर बघा ह्या ठिकाणी जी बनणार लो प्रेशर एरिया हा अंदरुनी भागात येणार आणि महाराष्ट्राकडे येणार. तर मित्रांनो बघा, जे काही तुम्ही एखादं ऍप बघताय, त्याच्यामध्ये जे काही पावसाचे जे काही कलर विजिबल पट्टे दाखवतात त्यात, की एवढा पाऊस येऊ शकतो, तुम्ही घाबरून जातात. तर बघा मित्रांनो, कसं आहे आता याच्यामध्ये हा जेव्हा पट्टा पुढे सरकणार आणि जो येणार, तर ह्या झाल्या शक्यता. अॅनिमेशन कसं तयार करतात की ह्या ठिकाणी वॉटर व्हेपर किती, हवेचा प्रेशर किती, या सगळ्या गोष्टीवर 8-8, 10-10 दिवस आधी जे दाखवतं त्याच्यामध्ये तथ्य नसतं, त्याच्यामध्ये मोठा बदल होत असतो. आता जर सध्या बघितलं तर कुठल्याही सिस्टम नाही, मात्र पुढच्या 2-3 दिवसामध्ये या ठिकाणी एक डेव्हलपमेंट होणार आहे. आणि ते डेव्हलपमेंट हळूहळू भारताच्या या भागातून ती महाराष्ट्रापर्यंत मजल मारणार आणि परत एकदा अरुणाचल प्रदेश या भागात सरकून जाणार. तर आता आपण 13 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत काय सिस्टम ते बघू. तर बघा मित्रांनो, जे काही चर्चा चालू आहे की पाऊस येणार, गारपीट होणार, वादळी वारा येणार, तर त्या संदर्भात मी हे सांगतो की बघा, आता आपण डायरेक्ट जाऊ 13 तारखेला. 13 तारखेपासून पुढे बघू, कारण 13 तारखेच्या आत काही सिस्टीम नाही आपल्याकडे. जर बघितलं तसं, तर 13 तारखेला बघा इथे एक सिस्टम डेव्हलपमेंट होताना दिसते, ही ह्या भागामध्ये, आणि हळूहळू नंतर ही पुढे सरकते. त्यावेळेस मात्र आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक किनारपट्टीला 13 तारखेला ह्या भागामध्ये, ह्या राज्यांमध्ये ढगाळ वातावरण होऊन अंशतः पाऊस होईल. मात्र महाराष्ट्रात 13 तारखेला पाऊस त्या ठिकाणी दिसत नाहीये. तर आता 14 तारखेला बघा, 14 तारखेला या ठिकाणी ही सिस्टम थोडीशी वरल्या भागात सरकते. त्यावेळेस मात्र ही सिस्टम पुढे सरकल्यानंतर काय होतं की ह्या भागामध्ये इथे ढगाळ वातावरण अधिक होतं. हा जो पट्टा दिसतोय तुम्हाला, हा जो डब्ल्यूडी ह्या बाजूला निघून गेलाय, अरुणाचल प्रदेशकडे जबरदस्त त्या ठिकाणी बर्फबारी आणि पाऊस, हा जो असा पट्टा एक पावसाचा तयार होतो या भागामध्ये, असं तिरपा. याच्या प्रभावामुळे आपल्याकडे जे काही पावसाचे दाखवतोय पट्टा, तर तो हा दिसतोय. तर 14 मार्चला देखील महाराष्ट्रात कुठल्याही स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दिसत नाही. आता 15 मार्चला बघा, 15 मार्चला हे सिस्टम ह्या ठिकाणी रेंगाळताना दिसते. मात्र हा या पट्ट्याचा प्रभाव बघा तुम्ही, नेमकं पाऊस येणार कसा, तर लोक चिंतित आहे, नेमकं काय प्रकार आहे. तर याचाच एक पट्टा असं ट्रप लाईन बनलेली आहे. तर त्या काळामध्ये देखील 15 तारखेला इथे थोडे नांदेडच्या भागामध्ये अति ढगाळ वातावरण तयार होणार आहे 15 तारखेला. आता 16 तारखेला बघू आपण. 16 मार्च बघा, विदर्भाच्या भागामध्ये या ठिकाणी 16 मार्चला
ढगाळ वातावरण बनणार आहे. आणि एकदम महाराष्ट्राचा जो तटवर्ती भाग आहे, सोलापूर, धाराशिव, त्यानंतर साधारणपणे नांदेड हा भाग, आणि इकडे गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये वातावरण हे साधारण 16 तारखेला ढगाळ होईल. पावसाची शक्यता 16ला देखील इतकी काही दिसत नाहीये. आता आपण 17 बघू. 17 तारखेला बघा, 17 तारखेला देखील पावसाची सिस्टीम ही महाराष्ट्राच्या भागात त्या ठिकाणी दिसत नाहीये. पण मात्र आता काय होऊ शकतं ते बघू. 17 नाहीये जर 18 तारखेला बघा, 18 तारखेला काय होतं की महाराष्ट्राच्या या बऱ्याच मोठ्या भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होतं, या ठिकाणी तयार होताना दिसतंय. परंतु बघा मित्रांनो, ह्या दिवसात काय होतं, टेम्परेचर हे 40च्या आसपास गेलंय. 38, 36, आता 36 ते 40 महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मल्टिपल जिल्ह्यांमध्ये 36 ते 40 याच्या आत टेम्परेचर आहे. आणि 40ला जेव्हा क्रॉस होतं टेम्परेचर, त्यावेळेस जर एखादी सिस्टम जवळ आली, बघा आता ही 18 मार्चला ही जी मी बोललो होतो, ही सिस्टम ही दक्षिण भारतात आली आहे या ठिकाणी. आणि याच्या प्रभावामुळे या ठिकाणी महाराष्ट्राच्या बॉर्डरला ते पावसाचं वातावरण हे बनताना दिसतंय. हे सगळं पुढचं फॉरकास्टिंग आहे, डेव्हलपमेंट होईल, त्यानंतर ते असंच या ट्रॅकने जाईल, तर असं होणार नाही, त्यात बदल होईल. परंतु आता मॉडेल एवढे ऍक्टिव्ह आहे किंवा लेटेस्ट त्याच्यामध्ये व्हर्जन आले किंवा रडार सिस्टम सगळ्या इतक्या ऍडव्हान्स आहे आता, तर ते त्याच पद्धतीनं होताना आपल्याला दिसतंय. आता ही 18 तारीख झाली, तर बघा 19 तारखेला तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण ह्या ठिकाणी जो हा आहे कर्नाटक, तामिळनाडू, त्यानंतर हा जो हा जो छत्तीसगडचा हा जो भाग आणि तेलंगणाचा हा जो भाग, याच्यामध्ये पावसाचे जोरदार वातावरण आहे. त्यानंतर असं दिसतं की साधारणपणे WD+ हा संपूर्ण भारतामध्ये 19 तारखेला हे अतिशय ढगाळ वातावरण बनणार आहे. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे. त्याच्यामध्ये मराठवाड्याचा भाग, विदर्भाचा भाग आणि जो दक्षिण भाग आहे त्याच्यामध्ये जास्त शक्यता या पावसाच्या या दिसतात. परंतु मोठा पाऊस त्या ठिकाणी होणार नाही मित्रांनो, हा एक भाग आहे. इकडे उत्तर महाराष्ट्राच्या भागात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये जसं जसं तुम्ही उत्तरेला ह्या भागात जाऊ तसं पावसाचं प्रमाण हे कमी आहे. इकडे मुंबई, कोकण याच्यामध्ये पाऊस होणार नाहीये. पालघर, त्यानंतर नाशिक, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये पावसाची इंटेन्सिटी ही बरीचशी कमी आहे. परंतु जसं जसं महाराष्ट्राच्या दक्षिण पश्चिम ह्या भागात जाल, या दक्षिण पूर्व या भागात असं दिसतो, ह्या भागात पावसाची शक्यता ही अधिक दिसते. तर आता 19 तारखेनंतर 20 तारखेला वातावरण ढगाळ असेल, मात्र क्लिअर होऊन जाईल. 21 नंतर 21, 22, 23 अंशतः ढगाळ असेल. आता हजार हवामानाचा अंदाज मित्रांनो, तर बघा पावसाची शक्यता ही तितकी जे लोक सांगताय की गारपीट होणार. आता कसं असतं, गारपीट होणार की पाऊस येणार की काय होणार नेमकं, हे गारपीट होणं हे फक्त 36 तास आधी समजतं, किंवा फार तर फार 48 तास, किंवा 12-24, 12-36, म्हणजे एक 2 ते 2.5-3 दिवसाच्या पर्यंत गारपीट होणार की काय याचे फॉरकास्टिंग येत असतं. तर असं 15 दिवस जर कोणी गारपीट सांगत असेल तर ते का सांगतं, तर ते कुठल्याही मॉडेलच्या आधारे सांगत नाही. तर गारपीट होणार कारण मार्च महिन्यामध्ये तापमान वाढलेलं असतं, 40 पर्यंत गेलेलं असतं, आणि डेव्हलपमेंट जेव्हा जवळ येते लो प्रेशर सिस्टम, त्या काळामध्ये जबरदस्त स्थानिक वातावरण तयार होतं आणि त्या काळात गारपीट होण्याचे चान्सेस हे मार्च आणि एप्रिल महिन्यात असतात. म्हणून काही लोक सांगतात की गारपीट होईल, आणि जर झाली तर आम्ही सांगितलं होतं गारपीट होणार आहे. त्याच्यामुळे गारपीटचे जे अंदाज आहे ते फक्त एक 12-36 तासापर्यंतच येत असतात. ते 16 तारखेला समजेल गारपीट होईल की नाही. परंतु झाले तर ते मार्च एप्रिल महिन्यामध्ये गारपीट होती म्हणून ते लोक सांगतात, आणि झाली तर मी सांगितलं होतं, असं असतं ते. तर आता बघा मित्रांनो, काळजी करण्याची तितकीशी गरज नाहीये, परंतु तापमान इतकं हाय झालेलं आहे आणि सिस्टम जेव्हा जवळ येईल त्यावेळेस मात्र जास्तीत जास्त साधारणपणे 18 आणि 19 तारखेला थोड्याफार पावसाची शक्यता ही आहे. मात्र गारपिटीची शक्यता जर बघितली तर सध्या आपण आता सांगू शकत नाही, कारण आम्ही कधीही मॉडेलचं फॉरकास्टिंग पुढे ठेवूनच अंदाज देत असतो. गारपिटीची शक्यता ही मार्च महिन्यात होते म्हणून सांगणं चुकीचं ठरेल. ते आपण 16 तारखेला सांगू, ज्यावेळेस IIMT किंवा IMDच्या फॉरकास्टिंग मध्ये येईल की आज गारपीट होणार की नाही, त्यांचे जेव्हा इंडिकेशन येतील आपण त्यावेळेस सांगू ते. तर सध्या परिस्थिती जर बघितली तर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या शक्यता या फारच कमी आहे. जेणेकरून फक्त हा सोलापूर पासून ते हा जो पट्टा आहे, याच पट्ट्यात थोडी शक्यता त्या ठिकाणी जाणवते.
परंतु याच्यात मित्रांनो बघा अजून डेव्हलपमेंटच नाहीये या ठिकाणी. ही इमेज आहे 19 समजा, तर त्याच्यामध्ये होईल ते, परंतु अजून कुठलीही डेव्हलपमेंट नाहीये. ती जेव्हा होईल कदाचित अॅनिमेशन येते. हे सगळे अॅनिमेशन लोक जे वापरतात, कोणी विंडो स्काय वापरतात, कोणी विंडी वापरतात आणि त्याच्यावरूनच सांगतात, दादा आधीच दिवस सांगून देतात, घाबरून देतात. बघा शेतकरी मित्रांनो, की मी साधारणपणे मागच्या 3 वेळेचे अंदाज माझे असे होते की पाऊस होणार नाही, आणि काही लोकांनी सांगितलं होतं की पाऊस होणार, झालाच नाही. ऑलरेडी नुकसानकारक असा पाऊस त्या ठिकाणी फारच कमी भागात झाला. म्हणून चिंता करण्याची गरज नाहीये. जर याच्यात काही बदल झाला किंवा इंटेन्सिटी वाढली किंवा कमी झाली तर मी उद्या परवा परत एकदा व्हिडिओ देतो. कदाचित माझ्या अभ्यासानुसार अंदाजानुसार मी असं सांगतो की नाशिक, धुळे, नंदुरबार या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे खूपच कमी राहील किंवा होणारच नाही अशी परिस्थिती आहे. जर पाऊस येणार असला, गारपीट होणार असली, तर आपल्या लेटेस्ट जे काही अपडेटेड व्हिडिओ येईल मी त्यात सांगतोय. परंतु सध्या तरी घाबरून जाण्याचं कारण नाहीये. आणि बघा दुसरं असं की ज्याच्या बागेचे हार्वेस्टिंग आले असेल तर त्यांनी तो सौदे करून ते प्लॉट खाली करायचे. परंतु ज्याचे जर आता शुगरच नाही तर त्यांनी थांबून घ्यायचं. उगाच हे करण्यात अर्थ नसतो. किंवा बिगर शुगरचे प्लॉट देखील तुम्ही कसे देणार. दुसरं म्हणजे कांद्याच्या ज्या काढणी चालू आहे तर ती कांद्याची काढणी, पोळ झाकण्याची व्यवस्था त्या ठिकाणी राहू द्या, कारण 1 मिलीमीटर जरी पाऊस झाला तर ते नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्या अपडेटेड राहू द्या. आणि भट्टी उद्योजक जे लोक आहे त्यांनी विटा थापलेल्या असतात 8-8 दिवसाच्या विटा, तर त्यांनी आताच भट्टी लावण्याचं काम त्या ठिकाणी चालू करून घ्या, कारण तो माल त्या ठिकाणी पाऊस थोडा जरी आला 2 mm तरी भिजण्याची शक्यता ही असते. त्यामुळे तो माल त्यांनी सुरक्षित ठिकाणी हे करावा. तर पावसाची शक्यता आज जरी अत्यल्प दिसत असं असली तर त्यात वाढ होते की कमी होते, तर सिस्टम कुठल्या बाजूला सरकते यावर सगळं अवलंबून राहणार आहे. माझ्या अपडेटेड व्हिडिओमध्ये मी ते सांगणार आहे. धन्यवाद.